जर पैसे उरत असतील तर जसं पूर्वीच्या काळी जेव्हा वेळेला तुम्ही उत्पन्नाच्या स्थितीत होतात त्यावेळेला जसे पैसे माझ्याकडे उरले की मी 6 महिन्यांनी किंवा वर्षा दीड वर्षातनं एकदा थोडेसे जे जमलेले पैसे आहेत ते लमसम स्वरूपात इन्व्हेस्ट करत होतो परत. आकडा जो माझ्या सेव्हिंग अकाउंटवरती बऱ्यापैकी सायझेबल दिसतो, हा जो इमोशनल कम्फर्ट आहे ना मित्रांनो, हा इमोशनल कम्फर्ट हा खूप महत्वाचा आहे. अन्यथा काय होतंय, एक डेड रिच बॉडी नावाची संकल्पना खूप मोठी होत चालली आहे की लोक फक्त तो पोर्टफोलिओचा आकडा, म्हणजे जणू काही माझं आयुष्य हे फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी होतं. त्या पैशाचा आकडा मी मोठा 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 केला आणि मी गेलो. मग पुढची पिढी येते ती पण तशीच जगते. तो मोठा आकडा फक्त करत राहणं हे एकमेव उद्दिष्ट असेल आपलं, तर लक्षात घ्या मित्रांनो, पैसा या गोष्टीचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की तो खर्च होऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे पैशाचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे, तर तो देखील तेच आहे की कधी खर्च होऊ शकतो. त्यामुळे आपण हा पैसा खर्च न होऊ देता साठवत राहतो. पण आपण नाही तर आपल्या पुढची पिढी, कधी ना कधी अशी एखादी पिढी येणार आहे की तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही अशा वेगाने या पोर्टफोलिओला धुवा होताना आपल्याला बघावं लागेल किंवा आपल्या पश्चात हे घडू शकणार आहे.